कॅरिकेचरमध्ये व्यक्तीचं नाक किंवा डोळ्यांना महत्त्व नसतं, तर त्यात त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य उमटतं. त्यामुळे त्या व्यक्तीला फोटोपेक्षा कॅरिकेचरच जास्त भावतं, असं सांगतायत व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर. विशेषतः मी कॅरिकेचर जेव्हा काढतो कोणाची करतो, तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्याचे फीचर्स वेडीवाकडी करण्यात काही त्याची मौज नाही आहे. ही प्राथमिक अवस्था झाली. त्याची जी खरी मौज आहे ते तो माणूस त्याच्या स्वभावात सकट कसा आहे, स्वभावात सकट त्याचं अस्तित्व आहे. ते फक्त चेहऱ्याच्या फीचर्स मध्ये नाही आहे, त्याच्या बोलण्यात आहे, त्याच्या डोळ्यामधनं जे काही एक्सप्रेस होतं त्यात आहे. हे सगळं एकत्र कुठल्या देशाने होतं त्याला हिशेब नाहीये कोणता. त्यातले नागडोळे तुमच्यासारखे असणारच नाहीत. किंबहुना त्याची आयडेंटिटी नागडोळ्यांनी एस्टॅब्लिश होतच नाही. ती होते ती त्याच्या स्वभावाने एस्टॅब्लिश होते. आणि ते चित्र जे आवडतं लोकांना, व्यंगचित्र जे आवडतं, कित्येकदा फोटोग्राफ पेक्षा आवडतं, त्याचं एक महत्वाचं कारण तेच आहे. फोटोग्राफ तुमची फक्त चेहऱ्याची फीचर्स टिपतो आणि व्यंगचित्रकार तुमच्या स्वभावाची फीचर्स टिपत असतो. पण मला त्याला एक बारीकचं उदाहरण द्यायला आवडेल की ज्याच्यातून ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही मासे पकडणारे लोक पाहिले असतील. त्यातले काही गळाने मासे पकडतात, काही जाळी घेऊन पकडतात. पण त्यांच्यातली काही मंडळी ही गुडघावर उथळ पाण्यामध्ये प्रवाहामध्ये जाऊन उभी राहतात. त्यांच्या हातात काही नसतं, गळ नसतं, जाळं नसतं, काही नसतं. आणि ती शांत उभी राहिलेली असताना त्यांच्या पायाजवळून एखादा मासा गाफीलपणे चाललेला असतो. हे काही नाही, फक्त हाताने झडप घालून त्याला उचलतात आणि जमिनीवर ठेवतात. मला हा प्रोसेस असा दिसतोय की आयुष्याच्या प्रवाहामध्ये जर तुम्ही सतर्क उभे राहिला की एखादी विनोदी कल्पना कुठे सापडते तर ती त्या माशासारखीच तुमच्या जवळून जाताना तुम्हाला दिसते. ती तिथून उचलायची आणि कागदावरती उतरवायची, एवढाच भाग आहे. म्हणून प्रत्येक व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र पण वेगळी असतात. एकाच माणसाचं कॅरिकेचर जे 4 व्यंगचित्रकारांना काढलं तर त्यातल्या प्रत्येकाला तो कसा दिसतो हे एलिमेंट त्याच्यामध्ये येतच. तो कधी एकसारखा असणार नाही 4 व्यंगचित्रकारात. माझं एक कुतूहल असतं की माणसाच्या स्वभावामध्ये काय काय असू शकते आणि त्यातलं काय चेहऱ्यावर दिसतंय, काय लोकून राहिलंय. या दोन्ही गोष्टींचा मला मागोवा घ्यायला आवडतो. आणि मग त्याचा चेहरा चितारताना तो स्वभाव त्याच्यावरती कसा रिफ्लेक्ट होईल हा विचार त्याच्या मागे असतो. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.